आता काय वाटतं मानवानं काय केलं पाहिजे, म्हणजे निसर्गाचा जो कोप होत चालला, निसर्गाला सांभाळण्यासाठी, निसर्गाची सेवा करण्यासाठी आपण कशी सुरुवात केली पाहिजे, काय वाटतं? नाही, हे वारकरी संतांनी किंवा प्रत्येक धर्मगुरूंनी त्याविषयी लिखाण करून ठेवलेले, पण तिकडे बघायला माणसाला वेळच नाही ना. बरोबर. कसं जीवन जगलं पाहिजे, निसर्गाचं संवर्धन कसं केलं पाहिजे, माणसानं माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, ही सगळी तत्व आपल्या साहित्यामध्ये आहेत, पण तिकडं माणूस सध्या बघत नाही. अतिशय चुकीच्या मार्गानं मोबाईलच्या आणि या मीडियाच्या अधीन झालाय माणूस, आणि पाश्चात्य संस्कृतीचं अवलोकन केल्यामुळे हे भोगावंच लागणार. जोपर्यंत आपल्या साधू संतांनी, आपल्या धर्मगुरूंनी, वारकरी संतांनी दाखवलेल्या मार्गाचं माणूस जोपर्यंत अवलंबन करत नाही, तोपर्यंत हे चक्र काही सरळ होणार नाही. खरं, या प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. बरोबर. आता संतांचं साहित्य म्हटलं, संत महात्म्यांचं साहित्य, तर आजच्या पिढीचं वाचन नगण्य आहे, फारच कमी. वाचन हा विषयच नाही आता राहिला. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस कुठेतरी त्या स्पर्धा असायच्या, बरोबर, सर्वोत्कृष्ट वाचक कोण, मग ग्रंथालयात ज्याचे नाव जास्त वेळा त्याला पुरस्कार वगैरे द्यायचे. आता तसं काही राहिलेलं नाही. पुस्तकातलं अभ्यासक्रमाचं जेवढं वाचेल तेवढं पोरगा वाचतोय, अवांतर वाचन सगळं बंद आहे. मग ह्याच्यामध्ये संत महात्म्य जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, आम्ही 4थीला असताना संतवाणी नावाचा एक धडा होता, सगळ्यात सुरुवातीला शिवरायांच्या इतिहासामध्ये. त्यात संतांचं महात्म्य आहे, संत तुकाराम आहेत, एकनाथ आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, पण ते कुठेतरी एका धड्यापुरतं मर्यादित आहे असं वाटतं का अभ्यासक्रमामध्ये? नाही, त्याच्याकरता मुळात या तरुण पिढीला सुसंस्कृत बनवण्यासाठी सगळ्यात आधी पालकांनी आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे. समाजामधली परिस्थिती पाहिली खरं तर, आणि ही परिस्थिती समाजामधली जाणवल्यामुळेच 18 वर्षापूर्वी आम्ही हे वारकरी गुरुकुल सुरू केलं. हे श्री विठ्ठलधाम, याला प्रति पंढरपूर आम्ही नाव दिलं. समाजातला तरुण व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि सदाचारी झाला पाहिजे. वारकरी साहित्याचा त्यानं अभ्यास केला पाहिजे, आणि ज्यानं वारकरी साहित्याचा अभ्यास केला, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यांच्या अभंग सुविधेवरती जर नजर मारली माणसानं, तो चुकीच्या मार्गाला जाणारच नाही. आणि त्याच्याकरता आम्ही खरं तर गुरुकुल सुरू केलं, त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. ही काळाची गरज आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. पण एक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा जर त्याचा समावेश करता आला, म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की इतिहास शिकायचा तर आपण मुघलांचा इतिहास शिकत आलोय. बरोबर. म्हणजे आपल्याला मुघलांच्या पिढ्या पाठ आहेत, पण आपल्या मराठा सरदारांची आपल्याला नावं माहित नाहीत. बरोबर. मग तसंच जर आपण संतांचं सुद्धा महात्म्य थोडंसं अभ्यासक्रमामधून द्यायला सुरुवात केली, म्हणजे जे समाजसुधारक झाले आपल्याकडं, महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, मग हे संत म्हणजे सुद्धा एक समाजसुधारकच होते. त्यांच्या कीर्तनातून, अभंगातून, भारुडांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचंच काम केलं. म्हणजे थोडंसं अभ्यासक्रमामध्ये आलं तर मुलांना लहानपणापासून त्याची ओढ लागेल. नाही, अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी आल्याच पाहिजेत, आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही आग्रही आहे. यासाठी आम्ही अनेक अधिकाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय. म्हणजे शालेय शिक्षण मंत्र्यांशी आम्ही, आमच्या वारकरी संघटनेने त्याविषयी माहिती दिली की आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये बालवयातच मुलांना ह्या गोष्टी कळाव्यात. म्हणून कमीत कमी 7वी पर्यंतच्या मराठी शाळेपर्यंतच्या तरी मग ते कवितेच्या माध्यमातून एखादी गवळण असेल, म्हणजे एखाद्या संतांनी लिहिलेली गवळण असेल, किंवा एखादा अभंग असेल, किंवा अभंगाचं संत चरित्राचा एखादा धडा असेल, याविषयी तुम्ही द्या. पण पहिलं बघा, आपण म्हणजे लहान असताना मी शाळेमध्ये रोज पसायदान व्हायचं संध्याकाळी, ते पसायदान सुद्धा बंद केलं, त्याविषयी सुद्धा आम्ही चर्चा केली. पण हे कसे अध्यात्माला पोषक राजकीय वातावरण नाही, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे. मग याविषयी मला माहित नाही काय, पण ते थोडीशी अडचणच आहे. बरोबर. प्रयत्न करून सुद्धा त्या गोष्टीला यश येत नाही. बरोबर.